आणि म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की परवाच्या मोर्चाला तर दणदणीतपणे तुम्ही याच, पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत, कोण मतदार आहेत, कोण उतरतायत, कोण जात आहेत. हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार बिबार भरलेत हे सगळे नष्ट केले पाहिजेत. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत. बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत, ते करणं सुरूच आहे. तुम्हाला 1 तारखेला अनेक गोष्टी समजतीलच काय काय पुढे सुरू आहे ते, आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल. ही एक खूप मोठी लढाई आहे, ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल, महाराष्ट्राला लढावी लागेल. प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे, यावेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल. आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या 1 तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस बिसेस सगळं किती होऊ शकणार आहे मला माहिती नाहीये, कारण शक्य नाही होणार. त्याच्यामुळे मी स्वतः लोकलने येणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.